श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 29 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्राचीन आख्यायिकानुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे 4 भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी, पाणी, धान्य, हंगामी फळे, कपडे, धान्य, मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे काढा असं एक स्वास्तिक. हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही. तर ते स्वास्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे, कोणत्या वेळेत काढायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. फक्त तुम्हाला बहार दुपारी म्हणजे 12 वाजल्यापासून 12:30ची जी वेळ असते ती स्वामी महाराजांची दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. त्या वेळेमध्ये आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे. शास्त्रानुसार स्वास्तिक हे परब्रह्म, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती अनुभवाचे रूप मानण्यात आले आहे. पौराणिक मान्यतानुसार गणपतीचा विवाह विश्वकर्माच्या मुलीशी म्हणजेच रिद्धी आणि सिद्धीशी झाला होता. स्वास्तिक हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. भगवान गणेश हे ज्ञानाचे देवता आहेत, म्हणून स्वास्तिक हे गणपतीचे एक रूप आहे. स्वास्तिकच्या 2 वेगवेगळ्या रेषा गणपतीच्या 2 पत्नी रिद्धी आणि सिद्धीचे प्रतिनिधित्व करतं आणि शुभ आणि लाभ हे त्यांचे पुत्र मानले जातात. स्वास्तिकच्या मध्यभागी 4 टिपके लावले जातात. हे गौरी, पृथ्वी, कूर्म आणि देवांचे निवासस्थान मानले जाते. अशा प्रकारे जेव्हा आपण कुठेही स्वास्तिक बनवतो तेव्हा असे मानले जाते की गणपतीचे कुटुंब तिथे उपस्थित असतं आणि त्यांची कृपा आपल्यावर विशेषतः होत असते. आणि हा उपाय जो आहे जो आपल्या घरामध्ये आवर्जून जी माता आपल्या मुलांकरता करेल त्यांच्या मुलांची प्रगती ही भरभरून होणार आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत
आता हा उपाय करण्याकरता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे. स्नान करायची. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून स्नान करायची आहे. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या गुरूंचं पूजन करून घ्यायचं आहे. सर्वांचे आराध्य गुरु जे आहेत ते म्हणजे आपले स्वामी माऊली. जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर जलाभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यांना स्वच्छ साफ करून जे आहे त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्याचबरोबर त्यांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची. गोडाचा नैवेद्य तुम्ही बनवू शकतात, बेसनचे लाडू बनवू शकतात, पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवू शकतात. त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य आवर्जून आपल्याला दाखवायचा. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायच्या. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करता येणार आहे. हा उपाय करता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. हा उपाय आपण जो करणार आहे त्याकरता आपल्याला आपल्या मुलांची वही लागणार आहे. तुम्हाला एक मुलगा असेल तर त्याची एक वही घ्यायची. तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या वेगवेगळ्या 2 वह्या आपल्याला घ्यायच्यात. आता आपल्याला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आणि आपल्या मुलांच्या वहीवर पहिल्या पानावर आपल्याला स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा. स्वास्तिकमध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत. त्यानंतर या स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आता ही वही जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पा किंवा तुमच्याकडे सरस्वती माताचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला ठेवायची आहे. या वहीची सुद्धा आपल्याला पूजाही करायची. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक वही ठेवायची. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या 2 वह्या ठेवायच्या. त्यांची पूजाही करून घ्यायची. गणपती बाप्पा आणि माता सरस्वती हे विद्येचे देवता आहेत, ते गुरु आहेत. आणि जर आपण मुलांच्या वहीवर असं स्वास्तिक काढलं, त्याची पूजा केली तर त्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पा आणि सरस्वती देवींची भरभरून कृपाही होत असते. त्यांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडे स्वतः हे उपाय करून घ्यायचा आहे. तुमची मुलं लहान असतील तर आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा विशेष उपाय करण्याला महत्त्व दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते. त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो. नोकरी, व्यवसाय मध्ये त्यांना भरभरून यश हे मिळायला लागतं. म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.